मंडळी, नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण नारळी भाताची रेसिपी पाहू. नारळी भात ही रेसिपी आपल्याला छोट्या प्रमाणात करायची आहे, म्हणून मी इथे बासमती तांदूळ अर्धा वाटी घेतलेला आहे. आता तो आपण धुवून घेऊया. नारळी भातासाठी इथे आपण 2 वेलची, 2 काळी मिरच, 1 तमालपत्र, दालचिनी असे आपण खडे मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा तुपावर हे सगळे खडे मसाले आपण परतवून घेऊया. मी ते छोट्या प्रमाणात करते ना, म्हणून मी 2 काळी मिरची, 2 लवंगा असे छोट्या प्रमाणात घेतलेला आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणात करत असाल तर याची क्वांटिटी वाढवू शकता. खडे मसाले तुपावर चांगल्यापैकी परतवून झाल्यावर अर्धा वाटी धुतलेला बासमती तांदूळ आपण तुपावर चांगल्यापैकी परतवून घेऊया. बासमती तांदूळ तुपामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून झाल्यावर आपण त्यामध्ये आता 1.5 वाटी गरम पाणी ओतायचे आहे आणि पाणी ओतल्यावर आपण हा भात झाकण ठेवून शिजू द्यायचा आहे. 1 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये आपण हे शेंगदाणे भिजत ठेवलेले. आता ह्या शेंगदाण्याचे आपल्याला अशा प्रकारे सालं काढून घ्यायचे आहे. हे शेंगदाणे पाव वाटी आपण घेतलेले आहेत. भात 80% शिजला की ह्या भातामध्ये हे सोललेले शेंगदाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. भातामध्ये शेंगदाणे चांगल्यापैकी मिक्स करून घेतल्यावर भात आणि शेंगदाणे झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायचं आहे. 1 मिनिटाने भात आणखीन चांगल्यापैकी शिजला की त्यामध्ये अर्धा वाटी आपल्याला साखर ओतायची आहे आणि भात चांगल्यापैकी त्या साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता आणि साखरेचं प्रमाण जास्तसुद्धा ठेवू शकता. साखर भातामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा झाकण काढून त्यामध्ये आपण आता 1 वाटी ओलं खोबरं ॲड केलेलं आहे भातामध्ये आणि ते चांगल्यापैकी आपण मिक्स करून घेत आहोत. भात आता पूर्णपणे शिजलेला आहे. शेवटी आपण आता 1 चमचा वेलची पावडर भातामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. केशर सिरप हे ऑप्शनल आहे. मी इथे केशर सिरपचा भातामध्ये वापर केलेला आहे. केशर सिरप टाकल्यावर भात वरचेवर हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपली अजून एक शेवटची स्टेप उरलेली आहे. इथे मी तुपावर ड्रायफ्रूट्स शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते सगळे ड्रायफ्रूट्स मी भातामध्ये एकजीव करून घेतलेले आहेत. आपला नारळी भात इथे तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असेल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.